नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुरेश वराडे साकार एज्युकेशन युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतोय। पुन्हा एकदा आलोय तुमच्या भेटीला। इंडियामधली लार्जेस्ट पब्लिक सेक्टर बँक जी आहे स्टेट बँक ऑफ इंडिया हिची उद्या प्रोबेशनरी ऑफिसरची प्री एक्झाम होणार आहे 1 ऑगस्ट आणि 2 ऑगस्ट या 2 दिवशी। जवळपास 4 शिफ्ट मध्ये ही एक्झाम होणार आहे। 1-2 दिवस म्हणजे 8 शिफ्ट होणार आहे। यामध्ये जे की समजा ऑलरेडी तयारी करणारे विद्यार्थी आहे, समजा मागच्या 2 वर्षापासून किंवा 1 वर्षापासून, किंवा जे लेटेस्ट बिगिनर्स आहे, समजा जस्ट प्रिपरेशनला स्टार्ट केलेले आहे समजा विद्यार्थ्यांनी, तर त्यांच्यासाठी आज मी एक छोटासा व्हिडिओ बनवत आहे, एक स्ट्रॅटेजी आणि एक्झामला कशा पद्धतीने तुम्हाला टॅकल करायचं आहे त्यासाठी। ओके, तर एक्झामला जाताना पहिले तुम्हाला स्वतःजवळ आपल्याला एक ऍडमिट कार्ड जे आहे त्याची प्रिंट तुम्हाला ठेवायची आहे। त्याचा नंतर एक स्वतःचा फोटो, पासपोर्ट फोटो त्याच्यावर चिटकवायचा आहे, आणि नंतर एक तुम्हाला आधार कार्डची झेरॉक्स घ्यायची आहे। आधार कार्डची झेरॉक्स घेऊन आणि आधार कार्ड जे आहे ओरिजिनल आपल्या जवळ ठेवायचे। तसेच आपले लेटेस्ट 2-3 फोटो जे आहेत आपल्या जवळ ठेवायचे, आणि आपल्याजवळ बॉल पेन जो आहे समजा ब्लॅक किंवा ब्ल्यू, हे दोन्ही पेन तुम्हाला या ठिकाणी तुमच्याजवळ सोबत ठेवायचे विद्यार्थी मित्रांनो। ओके, परीक्षेला जाताना तुम्हाला ह्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे की परीक्षा सेंटरवर अगोदर तुम्ही अर्धा तास तिथे पोहोचले पाहिजे, कारण टाइमावर तुमची धांदल उडाली नाही पाहिजे। कारण काय होतं, खूप साऱ्या वेळेस ते एकदा ते गेट बंद झालं की तुम्हाला ते आतमध्ये घेत नाही। त्याच्यामुळे परीक्षेच्या सेंटरवर तुम्ही अर्धा तास अगोदर गेलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो। ओके, मग ज्या विद्यार्थ्यांची उद्या एक्झाम्स आहे त्यांनी पहिलं, आता आज तुम्ही स्टडी करण्यात काही अर्थ नाहीये। आज फक्त तुम्ही काय करायचंय, शांत राहायचे। ओके, फक्त जे काही समजा झालेलं आहे ते व्यवस्थित रिवाइज तुम्हाला करायचं आहे, विनाकारण नवीन गोष्टी शिकायचा प्रयत्न करायचा नाही तुम्हाला आज। ओके, पण उद्या एक्झाम द्यायची तुम्हाला, तर उद्या जे काही समजा परफॉर्मन्स तुम्हाला द्यायचा आहे त्यासाठी आज व्यवस्थित तुमची झोप होणं पण गरजेचं आहे। त्याच्याकरता एखादा तुम्ही मूवी बघितला तरी चालेल, किंवा कॉमेडी शो बघितला आज तरी सुद्धा चालेल, कारण त्याचा परिणाम जो आहे समजा उद्या तुमच्या पेपरवर एक चांगला होईल। आणि आज जर तुम्ही समजा पेपर घेऊन बसला सॉल्व्ह करायला आणि एखाद्या मॉक टेस्ट मध्ये तुम्हाला स्कोर कमी आला, तर त्याचा परिणाम जो आहे तो तुमच्या पेपरवर उद्या होईल। म्हणजे आजचा स्कोरचा जो आहे तो उद्याच्या पेपरला होईल। त्याकरता आज तुम्ही पेपर सॉल्व्ह नका करू। आज फक्त तुम्ही काय करा, रिलॅक्स राहा, एखादा मूवी बघा किंवा एखादा कॉमेडी शो बघा। ओके, किंवा घरच्या सोबत गप्पा मारा, असं रिलॅक्स राहा तुम्ही। ओके, तर मग आज आपण सुरुवात करणार आहोत। सुरुवातीला या ठिकाणी तुम्हाला पहिले टाइम मॅनेजमेंटचा जो विषय आहे ते मी तुम्हाला इथे क्लिअर करणार आहे। नंतर स्मार्ट रिव्हिजन तर झालेली, आता रिव्हिजन करण्याची गरज नाहीये। ओके, नंतर एक्झाम डे स्ट्रॅटेजी जी आहे पुढे सांगणार आहे, पण एक्झामला जात असताना तुम्हाला पॉझिटिव्ह राहायचंय की मी परीक्षेमध्ये पास होणार आहे या हेतून तुम्हाला जायचं आहे। ओके, अभ्यास झालेला असू द्या किंवा नसू द्या, मला एक्झाम मध्ये चांगला परफॉर्मन्स करायचा आहे आणि परीक्षा पास करायची आहे, याच आपल्याला हेतून परीक्षा द्यायची आहे। नाहीतर अर्धा मी इकडे चाललेलो असतो की मला माझ्याकडून होईल का नाही, माझा अभ्यास झालेला नाहीये, या सगळ्या गोष्टीचा विचारात जर तुम्ही गुंतला तर परीक्षेमध्ये तुमचा परफॉर्मन्स व्यवस्थित होणार नाहीये। त्याकरता पॉझिटिव्ह राहा आणि मी परफॉर्मन्स एकदम बेस्ट करणारे परीक्षेमध्ये, याच हेतून तुम्हाला परीक्षेला जायचे विद्यार्थी मित्रांनो। ओके, हे टाइम आहे, या टायमाला लक्ष द्या। सकाळी तुम्हाला पहिली शिफ्ट जी आहे सकाळी 8 वाजता आहे। ओके, आणि एक्झाम जी आहे ती 9 वाजता तुमची चालू होणार आहे। साधारणतः 1 तासाचा पेपर आहे, 9 ते 10। ओके, दुसरी शिफ्ट जी आहे ती साधारणतः 10:30 ला चालू होणार आहे। 10:30 ला तुमची एंट्री टाइम आहे आणि 11:30 ला पेपर चालू होणार आहे तुमचा। आणि शिफ्ट 3 जी आहे ती साधारणतः रिपोर्टिंग टाइम जो आहे तो 1 वाजेचा आहे, आणि 2 वाजता पेपर तुमचा चालू होणार आहे, 2 ते 3 तुमचा पेपर चालणार आहे। नंतर शिफ्ट 4 जो आहे तो 3:30 ला रिपोर्टिंग आहे, 4:30 ला पेपर स्टार्ट होणार आणि 5:30 पर्यंत तुमचा पेपर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो। ओके, तर हे शिफ्टचे टायमिंग जे आहे, रिपोर्टिंग टाइम आणि एक्झाम स्टार्ट कधी होणार, एक्झाम एंड कधी होणार आहे, हे सगळं लक्षात घ्यायचंय त्या ठिकाणी। आणि त्या ठिकाणी एक्झामला गेल्यानंतर तुमचं थम्स वगैरे, नंतर पुन्हा आपलं बायोमेट्रिक, ओके, ते सगळं व्यवस्थित क्लिअर करून यायचंय तुम्हाला। ओके, नंतर जे रफ कागद आहे, समजा तुम्ही जे काही समजा पझल सॉल्व्ह केलं असेल किंवा मॅथ सॉल्व्ह केलं असेल, ते सोबत घेऊन न येता ते त्यांच्याजवळ तुम्हाला काय करायचंय, कलेक्ट करून द्यायचे आहे। हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो। ओके, चला पुढे। आता तुम्हाला सोबत काय काय घेऊन जायचंय, तर ऍडमिट कार्ड तुम्हाला घेऊन जायचंय स्वतःचं। ओके, जे की समजा एसबीआयच्या वेबसाईटवरून तुम्ही डाउनलोड केलेलं आहे ते ऍडमिट कार्ड। ओके, त्याच्यावर तुम्हाला ते एक्झाम दिल्यानंतर ते ऍडमिट कार्ड जे आहे त्याच्यावर इन्व्हिजिलेटरचा साईन आणि शिक्का घेतलेला प्रीचं ऍडमिट कार्ड तुम्हाला पुन्हा रिटर्न घ्यायचंय, आणि ते तुम्हाला मेनच्या एक्झाम पर्यंत सोबत ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो। ओके, कारण तुम्हाला मेन्स एक्झाम देण्यासाठी प्रीचं ऍडमिट कार्ड जे आहे ते कंपल्सरी आहे। ओके, नंतर ओरिजिनल आयडेंटिटी प्रूफ जे आहे, या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय, आधार कार्ड असेल, नंतर पॅन कार्ड असेल, नंतर ड्रायव्हिंग लायसन्स असेल, नंतर
वोटर आयडी असेल, यापैकी तुम्हाला कोणतंही जे आहे आयडेंटिटी कार्ड तुम्हाला घेऊन जाता येणार आहे परीक्षेला. ओके, तुम्हाला याची एक झेरॉक्स कॉपी आणि ओरिजिनल कॉपी जे आहे सोबत ठेवायची विद्यार्थी मित्रांनो. आणि लेटेस्ट फोटोग्राफ जो आहे, ओके, तर लेटेस्ट फोटोग्राफ जो आहे तुम्हाला सोबत घ्यायचा आहे. ओके, 2 ते 3 फोटो जे आहे ते सोबत ठेवून तुम्हाला परीक्षेला जायचंय. नंतर पुढे बघा, आता एक्झामचा पॅटर्न जो आहे या वर्षीचा कसा आहे, लेटेस्ट पॅटर्न तुमच्या समोर ठेवते. इंग्लिश लँग्वेजचं जे वेटेज आहे साधारणतः या वर्षी प्री एक्झामला जे आहे ते इन्क्रीज झालेलं आहे. 40 मार्काचं 40 क्वेश्चन विचारले जाणार आहे. नंतर क्वांटिटी ऑप्टिट्यूड जो आहे साधारणतः 30 क्वेश्चन 30 मार्काला विचारलं जाणार आहे. आणि रिजनिंग जे आहे 30 क्वेश्चन 30 मार्कासाठी विचारलं जाणार आहे. अशा पद्धतीचा तुमचा पेपर असणार आहे उद्याचा. ओके, उद्याचा आणि परवाचा 100 क्वेश्चन 100 मार्कासाठी आणि प्रत्येक सब्जेक्टसाठी 20 मिनिटं असणार आहे. किती? 20 मिनिटं आणि टोटल 60 मिनिट यासाठी पेपरसाठी असणार आहे. ओके, 100 क्वेश्चन 100 मार्कासाठी ड्युरेशन जे आहे 60 मिनिटं. या ठिकाणी सेक्शनल जो आहे तो 20 मिनिटं तुम्हाला असणार आहे. पहिलं सेक्शन कंप्लीट झाल्याशी दुसरं सेक्शन जे आहे ते चालू होणार नाही. परंतु मला माझा गेस आहे, मागच्या 2 वर्षापासून जे काही समजा एक्झाम होतात तर एसबीआय पीओला सुरुवात जी आहे साधारणतः रिजनिंग पासून होईल असं मला वाटतं. पहिलं रिजनिंग येईल साधारणतः, माझा गेस आहे, मी 100% ट्रू आहे असं सांगत नाही, परंतु गेस आहे माझं. पहिलं रिजनिंग येईल, नंतर दुसरं कदाचित इंग्लिश येईल आणि तिसरं क्वांट येईल. असं पण सिक्वेन्स असू शकतो एक्झामचा. किंवा पहिलं रिजनिंग, दुसरं क्वांट आणि तिसरं इंग्लिश, असा पण एक्झामचा सिक्वेन्स असू शकतो. मग एक सेक्शन तुमचं संपलं की दुसरं सेक्शन जे आहे तुमचं स्टार्ट होणार आहे. तुम्हाला एका सेक्शनवरून दुसऱ्या सेक्शनवर तुम्हाला जम्प घेता येणार नाही. आणि हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा तुम्ही पेपर सॉल्व्ह करता, ओके, तेव्हा पहिले तुम्ही काय करा, जे की समजा एक्झाम स्टार्ट झाली, एक्झाम स्टार्ट झाल्यानंतर आपल्याला रिजनिंगचे 30 क्वेश्चन आहे, इंग्लिशचे 40 क्वेश्चन आहे आणि क्वांटचे जे आहे 30 क्वेश्चन आहे. पहिले काय करायचं, साधारणतः 30 सेकंद ते 1 मिनिटामध्ये तुम्हाला क्वेश्चन पॅलेटमध्ये क्वेश्चन पेपर बघून घ्यायचा आहे की कोणते क्वेश्चन जे आहे ते कुठे आहे, कोणत्या सिक्वेन्सला आहे. मग त्यासाठी काय करायचं, टाइम सेव्ह करण्यासाठी पहिला क्वेश्चन, 5वा क्वेश्चन, 10वा क्वेश्चन, 15वा क्वेश्चन, 20वा क्वेश्चन, 25वा क्वेश्चन आणि 30वा क्वेश्चन, अशी जम्प घेत जायची. आणि मग कोणते क्वेश्चन कुठे आहेत ते तुम्हाला समजलं, त्याच्यानुसार तुम्ही स्ट्रॅटेजी डिसाईड करायची की आपल्याला कोणते क्वेश्चन अगोदर सॉल्व्ह करायचे आणि कोणते क्वेश्चन नंतर सॉल्व्ह करायचे, कोणते क्वेश्चन मिडलला ठेवायचे. अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं, स्ट्रॅटेजी करायची. आज तर मी तुम्हाला सांगणार आहे की कोणते क्वेश्चन अगोदर घ्यायचे मध्ये आणि कोणते क्वेश्चन नंतर घ्यायचे, याबद्दल तर मी बोलणार आहे. पण तुम्ही पण काय करायचे, परीक्षेला गेल्यानंतर ही स्ट्रॅटेजी ठेवायची. पहिलंच पझल आलं तर पझल घेऊ नका. तुम्हाला भरपूर क्वेश्चन आहे सॉल्व्ह करण्यासाठी. पहिलं सिटिंग अरेंजमेंट आलं तर पहिलं सिटिंग अरेंजमेंट घेऊ नका. आता काही विद्यार्थी म्हणतील सर आम्हाला पझल जमतं, सिटिंग अरेंजमेंट जमतं, आम्ही 2 वर्षापासून तयारी करतोय, मग तुम्ही असं कसं काय म्हणता. ओके, पण ज्या विद्यार्थ्यांचा, मला काय सांगायचंय तुम्हाला की जो तुमचा स्ट्रॉंग पॉइंट आहे त्यापासून तुम्ही सुरुवात करा ना, काय फरक पडतो. ओके, तर तुम्ही ज्या ठिकाणी तुमचा स्ट्रॉंग पॉइंट आहे त्यापासून तुम्ही स्टार्ट करा. विनाकारण स्वतः युगोवर घेऊ नका. पझल घेतलं 10 मिनिटं, त्याच्यात गेले राहिले 10 मिनिटं, काय करणार रे बाप्पा तू पुढच्या 10 मिनिटांमध्ये. ठीक आहे, तर त्याकरता तुम्हाला सांगतोय की जो काही आपला समजा स्ट्रॉंग पॉइंट आहे त्या स्ट्रॉंग पॉइंट पासूनच सुरुवात करा. विनाकारण युगोवर घेऊ नका, मला जमतं म्हणून पेपर वेस्ट घालू नका. क्लिअर आहे. तर या ठिकाणी जे आहे अशा पद्धतीचं जे आहे या वर्षीचा पेपर असणार विद्यार्थी मित्रांनो. आता मागच्या वर्षीचं जे आहे 2025चं तुमच्या समोर मी अनालिसिस करतो. या ठिकाणी मागच्या वर्षीचं वेटेज कसं होतं, साधारणतः सिटिंग अरेंजमेंट आणि पझल यासाठी 25 क्वेश्चन 25 मार्काला विचारलेले. म्हणजे एसबीआय पिओना बाकी टॉपिकला या ठिकाणी वेटेज दिलंच नाही, फक्त सिटिंग अरेंजमेंट आणि पझल. जेव्हा पोरं पेपर देऊन आले आणि भेटले आणि त्यांनी सांगितलं की सर या ठिकाणी सिलॉग आलं नाही, डिस्टन्स डायरेक्शन आलं नाही, ब्लड रिलेशन आलं नाही किंवा इनइक्वलिटी आलं नाही, फक्त आलंच काय, पझल आणि सिटिंग अरेंजमेंट. पेपर फाडू आला होता कारण एसबीआय पीओचा पेपर होता आणि 500-550 जागा होत्या ऑल इंडियामध्ये त्या ठिकाणी. आता यावर्षी जे आहे वॅकन्सी जे आहे ट्रिपल झालेलं आहे, त्यामुळे या ठिकाणी पेपर जरी पाडू आला पण कट ऑफ जो आहे तो काय कमी होईल विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात घ्या. ओके, तर यावर्षी मागच्या वर्षी सिलॉग जे आहे 3 मार्काला विचारलेलं होतं, पण इनइक्वलिटी, कोडिंग, डिकोडिंग, अल्फान्यूमेरिक, डायरेक्शन, ब्लड रिलेशन, ऑर्डर रँकिंग आणि मिसलिनियस हे सुद्धा टॉपिक परीक्षेला येऊ शकतात. असं नाहीये येणार नाही, मागच्या वर्षी आले नाही म्हणून यावर्षी येणार नाही असं नाहीये, येऊ शकतात. ओके, पॉसिबिलिटी आहे. सिलॉगच्या भाषेत काय आहे, पॉसिबिलिटी आहे, परीक्षेला येण्याचे चान्सेस आहे. मग हे जे आहे साधारणतः 25 क्वेश्चन, 20 ते 25 क्वेश्चन जे आहे साधारणतः सिटिंग अरेंजमेंट आणि कशासाठी, पझलसाठी.
20 ते 25 क्वेश्चन धरून चाला आणि बाकीचे 10 क्वेश्चन जे आहे हे टॉपिक सिलॉग, इनइक्वालिटी, कोडिंग, डिकोडिंग, अल्फान्यूमेरिक्स, डायरेक्ट, ब्लड रिलेशन, ऑर्डर रँकिंग आणि मिसलिनियस. मग सर पेपरला सुरुवात कशी करायची रिजनिंगच्या? विद्यार्थी मित्रांनो, माझं सांगणं आला तुम्हाला की तुमचा स्ट्रॉंग पॉईंट जो आहे तिथून स्टार्ट करा. तुम्हाला सिलॉग चांगलं जमतं, सिलॉग पासून स्टार्ट करा. तुम्हाला कोडिंग डिकोडिंग जर आला असेल तर कोडिंग डिकोडिंग पासून स्टार्ट करा. जर इनइक्वालिटी आला असेल तर इनइक्वालिटी पासून स्टार्ट करा. जर समजा त्या ठिकाणी डिस्टन्स डायरेक्शन आहे किंवा ब्लड रिलेशन आहे तर तिथून स्टार्ट करा. पहिले परीक्षेला 2 किंवा 3 मिनिटं आपल्याला कॉन्फिडन्स येणं गरजेचं असतं, हे लक्षात घ्या. आणि एखादं पझल घेतलं आपण, पझल घेतलं आणि त्या पझल मध्ये गुंतलो, 10-12 मिनिटं गेले, झालो का नाही पॅनिक? ओके, घाम फुटायला लागतो, पुढचा टाइम संपून जातो. ओके, तर असं करू नका. त्याकरता तुमचा जो स्ट्रॉंग पॉईंट आहे तिथून स्टार्ट करा विद्यार्थी मित्रांनो. क्लिअर आहे? ओके, तर अशा पद्धतीचा पेपर मागच्या वर्षी होता. या वर्षीचा पेपर कसा असेल तर याच पद्धतीचा पेपर असू शकतो. पझल आणि सिटिंग अरेंजमेंटचं वेटेज साधारणतः 20 ते 25 मार्काला असेल. नंतर सिलॉग, इनइक्वालिटी, कोडिंग डिकोडिंग, अल्फान्यूमेरिक सिरीज, डायरेक्शन, ब्लड रिलेशन, ऑर्डर रँकिंग आणि मिसलिनियस याच्यावर सुद्धा 10 मार्काचे क्वेश्चन येऊ शकतात. ओके, तर यापैकी कोणते टॉपिक परीक्षेला येतील हे मी आज सांगू शकत नाही. उद्या परीक्षेला तुम्ही गेलात तर तुम्हाला समजेल की यापैकी कोणते क्वेश्चन आले होते. पण सुरुवात करताना तुम्हाला काय करायचंय की पझल आणि सिटिंग अरेंजमेंट पासून सुरुवात करायची नाहीये. तुम्हाला या टॉपिक पासून सुरुवात करायची आहे की जो टॉपिक आपल्याला कॉन्फिडन्स देतील त्या टॉपिक पासून तुम्हाला काय करायची विद्यार्थी मित्रांनो, सुरुवात करायची आहे. क्लिअर आहे? चला पुढे. मग आता सिटिंग अरेंजमेंट मध्ये काय विचारलं जाऊ शकतं हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. आता सिटिंग अरेंजमेंटचे टाईप भरपूर आहे. यामध्ये सर्क्युलर सिटिंग अरेंजमेंट असेल, इनसाइड आउटसाइड असेल किंवा बेसिक सर्क्युलर सिटिंग अरेंजमेंट असेल किंवा लिनियर असेल किंवा पॅरलल लाईन असेल किंवा स्क्वेअर सिटिंग अरेंजमेंट असेल इनसाइड आउटसाइड किंवा ट्रँग्युलर असेल किंवा या ठिकाणी डबल लाईन असेल. ओके, नंतर पेंटागॉन असेल, हेक्सागॉन असेल, या टाइप मध्ये कोणत्याही टाइप मध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल. कशावर? सिटिंग अरेंजमेंटवर. नंतर पझलवर कोणत्या टाइप मध्ये क्वेश्चन विचारला जाईल? यामध्ये डे बेस असेल, मंथ बेस असेल, इयर बेस असेल, फ्लोर विथ फ्लॅट बेस असेल, बॉक्स स्टॅक बेस असेल, सिक्वेन्स बेस असेल, कंपॅरिझन बेस पझल असेल. यापैकी कोणतंही पझल परीक्षेला विचारलं जाऊ शकतं. पण एसबीआय पीओची लेवल जे आहे 1 पॅरामीटर न राहता 2 पॅरामीटरवर प्रश्न विचारले जातात, हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो पझल मध्ये. ओके, साधारणतः इथे आपण 10 मार्क धरू आणि इथे साधारणतः 10 मार्क धरू. ओके, इनइक्वालिटी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी डायरेक्ट जे आहे लिंक बेस इनइक्वालिटी विचारल्या जाऊ शकते किंवा या ठिकाणी कॉमा बेस इनइक्वालिटी तुम्हाला विचारल्या जाऊ शकते. कोडेड इनइक्वालिटी प्रीला येणार नाही. ओके, नंतर सिलॉग मध्ये सध्या IBPS चा आवडता पॅटर्न आहे वनली अँड वनली अ फ्यू. याच्यावर तुम्हाला 3 ते 5 क्वेश्चन पाहायला भेटू शकतात. नंतर ब्लड रिलेशन जे आहे, ब्लड रिलेशन मध्ये या ठिकाणी पझल फॉर्म जो असतो साधारणतः 3 ते 4 लाईनची इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे पॅसेज टाइपची. ती इन्फॉर्मेशन तुम्हाला रीड करायची आणि त्याच्यावर तुम्हाला 3 ते 5 क्वेश्चन विचारले जातात. त्याच्यावर तुम्हाला तेवढे क्वेश्चन विचारले ते आन्सर तुम्हाला द्यायची फॅमिली ट्री तयार करून. नंतर कोडिंग डिकोडिंग मध्ये जास्तीत जास्त एसबीआय पीओला चायनीज कोडिंग डिकोडिंग किंवा सेंटेन्स टू सेंटेन्स कोडिंग डिकोडिंग म्हणलं जातं त्याला, तो विचारला जाऊ शकतो हा पार्ट. ओके, ऑर्डर रँकिंग जो आहे यामध्ये पोझिशन किंवा रँक, नंतर डायरेक्शन बेस किंवा हाईट बेस, वेट बेस किंवा एज कंपॅरिझन असेल किंवा सॅलरी कंपॅरिझन असेल, या टाइपचे क्वेश्चन इथे 3 मार्काला विचारले जाऊ शकतात ऑर्डर आणि रँकिंग मध्ये. अल्फान्यूमेरिक आणि सिम्बॉल सिरीज जे आहे, मिक्स लेटर किंवा नंबर किंवा सिम्बॉल पॅटर्न याच्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. ओके, नंतर डिस्टन्स आणि डायरेक्शन या सरळ साधारणतः 2 किंवा 1 मार्काला डिस्टन्स डायरेक्शनवर प्रश्न येऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो. आणि मिसलिनियस जे आहे यामध्ये एक फॉर्मिंग जे काही समजा पेयर्स असतात त्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाईल किंवा ऑड ऑन आउट जे आहे त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. क्लिअर आहे? तर अशा पद्धतीचा पेपर जो आहे उद्याचा आणि परवाचा असू शकतो. या अकॉर्डिंग तुम्ही काय करायचंय, तुम्हाला एक्झामची स्ट्रॅटेजी करायची. मी अगोदरच सांगितलं तुम्हाला की कोणते क्वेश्चन अगोदर घ्यायचे, कोणते क्वेश्चन नंतर घ्यायचे विद्यार्थी मित्रांनो. ओके, चला पुढे. मग सर मागच्या वर्षी जे आहे 550-600 जागा होत्या समजा, एक्झॅक्ट आकडा नाही माहिती मला, परंतु होत्या 550-600. तर मागच्या वर्षी कट ऑफ किती होता? साधारणतः जनरल कॅटेगरीचा जर विचार केला तर 66.75 100 पैकी, नंतर ओबीसी 62.50, नंतर ईडब्ल्यूएस 64.50, एससी 59.25 आणि एसटी 51.50. ओके, आता यावर्षी वॅकन्सी जे आहे ट्रिपल झालेला आहे. यावर्षी कट ऑफ तेवढंच असेल असं नाहीये, वॅकन्सी जास्त आहे त्यामुळे कट ऑफ जो आहे तो कमी येईल. त्याच्यामुळे मागच्या वर्षीचा कट ऑफ धरून यावर्षी सुद्धा तेवढंच कट ऑफ असेल असं नाहीये. यावर्षी साधारणतः मी प्रिडिक्ट करू शकतो या ठिकाणी साधारणतः 50 ते 60च्या दरम्यान कट ऑफ असेल जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएसचा. याच्यापेक्षा जास्त कट ऑफ जाणार नाही कारण वॅकन्सी जे आहे ते ट्रिपल झालेलं आहे. 50 ते 60 धरून चला. ओके, तुम्ही हा व्हिडिओ जो आहे तो सेव्ह करून ठेवा. 50 ते 60च्या दरम्यान कट ऑफ नाही लागला तर मला सांगा. ठीक आहे, बघा
आता या ठिकाणी जे की समजा नवीन विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी व्यवस्थित परीक्षेला जायचंय, व्यवस्थित या ठिकाणी शांततेत तुम्हाला पेपर सॉल्व्ह करायचा विद्यार्थी मित्रांनो. आणि जे की समजा जुने विद्यार्थी त्यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीने पेपर सॉल्व्ह करायचा आहे. तुम्हाला उद्याच्या पेपरसाठी आणि परवाच्या पेपरसाठी शुभेच्छा. जे की समजा नवीन विद्यार्थी हे व्हिडिओ बघतात आमचा स्ट्रॅटेजीचा, त्यांच्यासाठी आमची एक इन्स्ट्रक्शन आहे. या ठिकाणी 3 ऑगस्ट 2026 रोजी आमची सकाळची बॅच लॉन्च करतोय आम्ही ऑफलाईन स्वरूपात. या ठिकाणी टाइम जो आहे सकाळी 7:30 ते 11:30 या वेळेमध्ये आमचे जवळपास 4 लेक्चर या ठिकाणी होतात. लॉजिकल रिजनिंग असेल, मॅथ्स असेल, इंग्लिश असेल, जनरल अवेअरनेस असेल. जे विद्यार्थी समजा बँकिंग एक्झामच्या प्रिपरेशनच्या तयारी करण्याची इंटरेस्टेड आहे समजा, त्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी यायचंय, संपर्क साधायचा आहे, डेमो लेक्चर अटेंड करायचे आणि जर तुम्हाला आवडलं तर कंटिन्यू करायचं विद्यार्थी मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थँक्यू.